नमस्कार, बोले तो वेलकम। तर आज आपण सर्वांची आवडती अशी भरल्या वांग्याची भाजी बघणार आहोत। पण आज मी माझ्या पद्धतीने न करता आचार्यांच्या पद्धतीने करणार आहे, जी मोठमोठ्या म्हणजे कार्यक्रमामध्ये बनवली जाते जेवणात। तर त्या आचार्यांच्या पद्धतीने मी ती बनवणार आहे। तर त्याच्यासाठी आपण ना इथं कांदा भाजायला घेतलेला आहे। कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, खोबरं टाकलेलं आहे। खोबरं कोणतंही, ओलं सुकं कोणतंही खोबरं, आणि मी मीठ पण घातलेलं आहे का भाजण्यासाठी मसाला। तर मी मीठ म्हणजे पूर्ण रेसिपीत जे मला भाजीत जेवढं लागणार आहे तेवढं मी घातलेलं आहे। नंतर आपण काही मीठ घातलेलं नाही आहे, तेवढं मला जेवढं पाहिजे होतं तेवढं घातलेलं आहे। आणि आता ही अशी वांगी चिरून ना मी मिठाच्या पाण्यात ठेवलेली होती। तर ती वांगी आता मिठाच्या पाण्यातून काढून मस्त भाजून घ्यायची आहेत आपण, तेलात भाजायची। तेलात भाजल्यामुळे ती वांगी सॉफ्ट होतात, छान सॉफ्ट होतात, आणि आपला जो शिजण्याचा वेळ आहे तो कमी होतो। तर कोथिंबीर आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण नव्हे, मसाला जो भाजून घेतलेला आहे तो मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि आपलं घरगुती जी चटणी असते बनवलेली ती, असं मिळून ते मिश्रण एकत्र करून आता ते मिक्सरला थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। तर जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, थोडंसंच घालायचं आहे पाणी। तोपर्यंत इकडे आपली वांगी पण आता बघा बऱ्यापैकी सॉफ्ट होत आलेले आहेत। अजून थोडा वेळ आपण त्याला ठेवायचं आहे, आणि अशी आलटून पलटून चारी बाजूने ती वांगी भाजून घ्यायची आहेत। तर आलटून पालटून भाजून घेतली म्हणजे ती सॉफ्ट होतात, चांगली पूर्ण आतपर्यंत शिजतात। आणि जो आपला एक्स्ट्रा जो पुढचा टाईम असतो आपला शिजवण्याचा, वांगी वांगी अख्खी घातली तर बघा शिजत म्हणजे अशी शिजत नाहीत डायरेक्ट आपण जर फोडणीला टाकली तर। त्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे की ही अशी वांगी भाजून घ्यायची आणि नंतर आपण त्याची भाजी बनवायची। तर ती एका वाफेत होते भाजी अशा पद्धतीने केल्यानंतर। तर आता ही वांगी आपली बऱ्यापैकी बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट झालेले आहेत, त्याच्यामुळे आपला कुकिंग टाईम वाचलेला आहे। आणि हे वांगी भाजण्यासाठी नक्कीच कमी टाईम लागतो। आणि आता ही आपली वांगी पूर्ण भाजून झालेली आहेत आता, आणि बघू शकताय तुम्ही कशी छान भाजलेले आहेत, मस्तपैकी वांगी भाजलेले आहेत। तर आता जे तेल आहे आपलं राहिलेलं, त्याच तेलामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण घालणार आहोत, आणि वाटण चांगलं भाजून घ्यायचं। आता त्याच्यात आपण थोडंसं शेंगदाणा कूट वगैरे घालायचं, आणि छान मस्तपैकी परतून घ्यायचं ते सर्व। थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून परतून घ्यायचं, फक्त गरम पाणी घालायचं। आणि आता इथे तमालपत्र पण घातलेलं आहे मी, पहिला स्टार्टला घालायचं विसरलं, तर ते आता घातलेलं आहे। आणि थोडंसं पाणी पण बघा, गरम पाणी टाकलेलं आहे, मसाल्याचं भांडं विसळून गरम पाणी टाकलेलं आहे ते, आणि हे कूट पण आता टाकलेलं आहे। हे सर्व मसाला आपण आता छानपैकी 1-2 मिनटं झाकण ठेवून ना भाजून घ्यायचा, मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे, फास्ट गॅस अजिबात ठेवायचा नाही, पूर्ण मंद गॅसवर भाजून घ्यायचा। बघू शकताय तुम्ही किती छान मसाला भाजतोय, असा मंद गॅसवर भाजून घ्यायचा मसाला। आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा हा नक्की द्या मात्र, कारण काय होतं त्याने पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे आपला मसाला खाली करपत नाही, लागत नाही। कोणताही मसाला असू द्या, मग तो ड्राय असू द्या किंवा आपलं वाटण असू द्या। तर आता हे छान मस्तपैकी भाजून झालेलं आहे आपला मसाला तेल सुटेपर्यंत। आता त्याच्यात कोथिंबीर पण घातलेली आहे मी। आणि जर तुम्हाला सुकी ड्राय भाजी म्हणजे बनवायची असेल भरल्या वांग्याची भाजी, तर तुम्ही फक्त पाण्याचा शिंतोडा द्यायचा, थोडासा गरम पाण्याचा, आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं शिजून द्यायचे। आणि जर समजा तुम्हाला अशी माझ्यासारखी ग्रेव्ही टाईप करायची असेल थोडीशी, तर मग थोडं गरम पाणी घालून आपण आपल्याला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आपली वांगी तर पूर्ण शिजलेली आहेत, त्याच्यामुळे पाणी जास्त घालण्याची गरज नाही। अगदी एक 5 मिनिटात वांगी शिजून तयार होतात, आणि मस्तपैकी बघा ही किती छान झालेलं आहे आपलं वांगं तयार, भरलं वांग्याची भाजी। आणि आता तुम्हाला जरी कमी वाटत असला तरी हे थोडंसं थंड झालं ना की तो पूर्ण जो वरचा कट असतो, तरी असते, आम्ही सातारी भाषेत कट म्हणतो, पण जी तरी असते ती पूर्ण आपल्याला वरती दिसते वांगे म्हणजे भाजी थंड झाल्यानंतर। आता गरम आहे म्हणून तुम्हाला कमी दिसते, पण नंतर खूप छान तरी येते त्याला। तर अशीच वांगी तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, वांग्याची भाजी, भरल्या वांग्याची भाजी, साधी आणि सोपी आचारी पद्धतीने।